पालघर जिल्ह्यात आदिवासी संस्कृतीवर सतत होत असलेल्या आघातांविरोधात आता आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले। आज संस्कृती रक्षण समिती, उलगुलान ब्रिगेड आणि आदिवासी एकता मित्र मंडळाच्या वतीने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना निवेदन देण्यात आलं। संघटनांचा आरोप आहे की ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून आदिवासी समाजात जबरदस्ती धर्मांतराचे प्रयत्न सुरू असून या विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी बांधवांवरच खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। विक्रमगड तालुक्यातील वेढे गावातील गणेश दुमाडा व इतर 13 जणांवर दाखल गुन्ह्यांचा निषेध करत संघटनांनी संताप व्यक्त केला। या न्यायाविरोधात येत्या 10 ऑक्टोबर रोजी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठा मोर्चा व ठिय्या आंदोलन करणार आहे। या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे करतील, तर जिल्ह्यातील शेकडो आदिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। खोटे गुन्हे मागे घ्या, अनधिकृत प्रार्थना स्थळांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आदिवासी संघटनांनी प्रशासनाला दिला। आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्हा हा पेसा अंतर्गत जिल्हा आहे, तो बहुसंख्य आदिवासी समाज राहणारा असा हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हैदोस घातलेला आहे। एवढा हैदोस घातला आहे की आता सरकारवर सुद्धा दबाव आणून जबरदस्ती केस करावायला लागलेले आहेत। जे आमच्या आदिवासी संस्कृतीसाठी, परंपरेसाठी जे लढत आहेत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे। अनधिकृत प्रार्थनास्थळं 200 पेक्षा अधिक या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। म्हणून आम्ही 10 ऑक्टोबरला या ठिकाणी आदिवासी संस्कृती बचावासाठी या मिशनऱ्यांच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा आयोजन केलेला आहे। त्याचं निवेदन द्यायला SP साहेबांना, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब पालघर यांना या ठिकाणी आलेलो आहे।